You were mentioning about pediatric anesthesiologist, जे pediatrics पेशंट्सला मॅनेज करण्यासाठी स्पेशलायझेशन असतं. राईट. आय रिमेंबर की न्यूरोलॉजिकल पण तू सांगताय तेव्हा न्यूरोलॉजीसाठी असतं. तर Anesthesia. यात सुपर स्पेशलायझेशन असतं. कुठल्या टाईपचं ट्रेनिंग घेतात हे सुपर स्पेशलाइज एनेस्थेशियोलॉजिस्ट? येस, ॲनेस्थेसिओलॉजी पर से ट्रेनिंग पीडियाट्रिक, जिरियाट्रिक म्हाताऱ्या Geriatric, माणसांसाठी, कॅन्सर सर्जरीसाठी, मग परत रिजनल ॲनेस्थेसियासाठी, हे सगळ्या प्रकाराचे ट्रेनिंग आणि एक्सपोजर असतो. पण ह्याच्यात आता कसं स्पेसिफाईड कार्डियक डिझीज इज ऑन द राईज. कार्डियक डिझीज खूप वाढलेला आहे. तर ह्याच्यात अजून सुपर स्पेशलायझेशन म्हणजे कार्डियक ॲनेस्थेसिया. म्हणजे फक्त हार्ट सर्जरीज किंवा बेबीज ज्यांना कंजनायटल हार्ट इश्यूज असतात, म्हणजे हार्टचे ठोके बरोबर नसतात, त्यांच्यासाठी सर्जरी करावी लागते. कधी कधी कॅथलॅबमध्ये प्रोसिजर्स असतात. हार्टचे जे पडदे असतात चेंबर्सला सेपरेट करायला, त्याच्यात भोक असतात, ज्याच्यासाठी प्रोसिजर असतात. तर ह्याच्यात स्पेशलाइज ट्रेनिंग असते कार्डियक ॲनेस्थेसियामध्ये. तर कार्डियक जसे आपले हॉस्पिटल्स सगळीकडे खूप जास्त ॲडव्हान्स स्पेशालिटी हॉस्पिटल्स आलेत. तर काही काही ठिकाणी कसं आहे, फक्त कार्डियक सर्जरीचे हॉस्पिटल्स आहेत. तर तिकडे दे वुड प्रिफर कार्डियक एनेस्थेटिस्ट. तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये जे ट्रेनिंग होतं ते एनेस्थेटिस्ट मोर ऑर लेस पीडियाट्रिक, कॅन्सर सर्जरी, जिरियाट्रिक हे सगळं करतात. पण काही काही इन्स्टिट्यूट्समध्ये फक्त कार्डियक एनेस्थेसियाचे जे नंबर जास्त आहेत तिकडे कार्डियक एनेस्थेसिया क्वालिफाईड पर्सनल एनेस्थेटिस्ट बेटर असतात. जिकडे फक्त न्यूरो सर्जरीचे प्रोसिजर्स होतात तर तिकडे एक सुपर स्पेशलायझेशन एज न्यूरो ॲनेस्थेसिओलॉजिस्ट ते असतात. काही काही हॉस्पिटल्स फक्त पीडियाट्रिक ॲनेस्थेसिया करतात, तर तिकडे पीडियाट्रिक ॲनेस्थेसियाचं पण 2 to 3 इयर्सचं ट्रेनिंग आणि फेलोशिप असतं. सिमिलरली ऑन्को सर्जरी म्हणजे कॅन्सर सर्जरीसाठी ॲनेस्थेसियासाठी किंवा रिजनल ॲनेस्थेट. रिजनल ॲनेस्थेसिया म्हणजे स्थानिक भूलमध्ये त्यांचं ट्रेनिंग एक्सपर्ट झालेले आहेत. म्हणजे ते आजकाल अल्ट्रासाऊंड घेऊन पण स्थानिक भूल देऊ शकतात, कारण त्यांना नर्व्स अल्ट्रासाऊंडवर बघून मग खूप साईट स्पेसिफिक ॲनेस्थेसिया देऊ शकतात. तर हे सगळे जे सब स्पेशालिटीज आहेत ते ॲनेस्थेसिया ट्रेनिंग नंतर पुढे अजून शिक्षण होऊन मग ते अचीव्ह करतात, ओके. जे स्पेशलाइज्ड आहे त्या पर्टिक्युलर कंडिशनसाठी. तर डेफिनेटली एक ॲडव्हान्टेज आहे, जिकडे हाय व्हॉल्यूम त्या पर्टिक्युलर टाईपची सर्जरी होतात तिकडे. ओके. हां. बट आपल्या पुण्याला आहेत सुपर स्पेशालिस्ट? डेफिनेटली. जसं माझं रिजनल ॲनेस्थेसियामध्ये झालंय, तर मी रिजनल ॲनेस्थेसिया माझ्या पेशंट मॅनेजमेंटसाठी बेटर यूज करू शकते. म्हणजे पूर्ण भुलीचं प्रमाण कमी करू शकते. बरोबर. प्लस स्थानिक भूल ज्या पेशंट्समध्ये जसं मी सांगितलं, मी पूर्ण भूल अवॉइड करू शकते किंवा अर्धी भूल अवॉइड करू शकते टोटली. तर ह्याच्यात किंवा पीडियाट्रिक ॲनेस्थेसिया तर बेबीजला जास्त मॅनेज करू शकतात. नॉर्मल ॲनेस्थेटिस्ट पण ज्यांचं ट्रेनिंग झालंय ते पण करतात. पण जर जसं मी सांगितलं हाय व्हॉल्यूम सेंटर जिकडे फक्त छोटे मुलांची केसेस होतात, तर तिकडे पण प्रेफरेबली दे वुड लाईक टू हॅव अ पीडियाट्रिक ॲनेस्थेसिओलॉजी एक्सपिरियन्स. बरोबर. दॅट मॅटर्स. नो, फॉर एनेस्थेशियोलॉजिस्ट मेडिकेशन्स जे आहेत अलॉंग विथ दॅट देर आर मशिनरीज, राईट? लाईक करेक्ट. भरपूर ॲडव्हान्स मशिनरीज असतात, ॲब्सोल्युटली. मॉनिटरिंग डिव्हाइसेस आहेत आणि दीज आर व्हेरी हाय एंड मशीन्स दॅट यू ऑपरेट. येस. त्याचं काही स्पेशलाइज ट्रेनिंग घ्यावं लागतं का की? युजली द मशीन्सचा जो लर्निंग कर्व आहे, अडॅप्टेबिलिटी आणि समजण्यासाठी, त्याला असं ट्रेनिंग पर से नाही, पण साधारण हँड्स ऑन एक्सपिरियन्स. जसं आता नवीन मशीन येतं, मॉडर्न ॲनेस्थेसिया, मॉडर्न वर्क स्टेशन म्हणतो, ज्याच्यातनं आपण भुलीचं जे श्वास घ्यायला लावतो, हे सगळे जे मशीन्स आहेत ते खूपच ॲडव्हान्स्ड आहेत आजकाल. म्हणून सेफ्टी ऑफ ॲनेस्थेसिया त्यामुळे अजून वाढलेली आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की आपण किती झोपेत आहे ह्याचा प्रमाण किंवा मशीन किती ॲनेस्थेसिया देतंय, त्यांच्या वयासाठी, वजनासाठी बरोबर आहे का, हे सगळं ते मशीन आपल्याला गाईड पण करतं. तर ह्याला अंडरस्टँडिंग किंवा समजायचं खूप असं ट्रेनिंग लागत नाही, पण एक साधारण 1-2 आठवडे त्या मशीनवर जर काम करतो, त्यांच्या गायडन्समध्ये त्यांचे इंजिनियर्स येतात आणि आम्हाला गाईड करतात. मग ते आपण जसं जास्त यूज करतो तसं आपल्याला सवय होऊन जाते. पण मॉडर्न ॲनेस्थेसियामध्ये हे मशीन्स आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ ॲनेस्थेसिया. तर ते आपल्याला घेऊनच चालायचं आहे की बाबा ते आपल्याला गाईड करायला आहे आणि सेफ प्रॅक्टिस प्रोव्हाइड करायला आहे. तर इट्स लाईक
जसं आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲनेस्थेसिया, त्याच्यात ते आपल्याला हे पण सांगेल की बाबा ह्या डोजमध्ये दिलेलं बरं राहील. अच्छा. सो दॅट इज सून टू कम. पण ॲडव्हान्स मॉनिटरिंग तर ऑलरेडी आहे सिस्टममध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला बीट टू बीट म्हणजे खूप ॲक्युरेट डोजिंग वगैरे पॉसिबल असतं. करेक्ट. तर डेफिनेटली जर AI यायला वेळ आहे अजून ॲनेस्थेशियामध्ये, त्यासाठी प्रॉब्ली आपल्याला खूप सगळा डेटा ॲक्सेस करून त्यावर बिल्ड करावं लागणार आहे. करेक्ट. पण मशीन लर्निंग कुठवर आलेलं आहे आणि त्याने आपल्याला किती फायदा होऊन राहिला? तर ॲनेस्थेसियामध्ये कसं आहे, इट इज अ व्हेरी हाय रिस्क ब्रांच, डेफिनेटली हाय रिस्क, बिकॉज आपल्याला पेशंटचं कॉन्शियस लेवल, हार्टचे ठोके, ब्रीदिंग सगळं मॉनिटर करायला लागतं. आणि एअरवे, ब्रीदिंग, सर्क्युलेशन हे बेसिक लाईफ इज बेसिक लाईफ लाईन. बरोबर. तर बिंग अ व्हेरी स्ट्रेसफुल ब्रांच, ट्रेनिंग कुठे झालं आहे, कसं झालं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. गेनिंग एक्सपिरियन्स इन व्हेरी टाईप्स ऑफ केसेस, खूप सारे केसेसमध्ये हे पण खूप गरजेचं आहे. म्हणजे छोट्या मुलापासनं, न्यूबॉर्न बेबीपासनं अडल्ट टू एक्स्ट्रीम्स ऑफ एज, कॅन्सर पेशंट्स जे ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट आहेत, ह्या सगळ्यांमध्ये एक्सपिरियन्स असलेलं कधीही बरं. ह्याच्यात प्लस तुम्हाला मशीन लर्निंग पण फायद्याचं राहतं. जिकडे तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे तिकडे सिम्युलेशन पण खूप ॲनेस्थेसियामध्ये आलं आहे. समजा एक क्रिटिकल कंडिशन आहे, तुम्हाला पेशंट नव्हे तर ते मॅनिक्विनमध्ये किंवा सिम्युलेट करून ॲक्शन, असं आपण जसं ॲक्टिंग म्हणतो तसं आपण मॅनिक्विन, भावलीसारखे मॅनिक्विन्स असतात ज्याच्यावरती कंडिशन सिम्युलेट करून AI मध्ये, जसं मी सांगितलं तुम्हाला की असे आवाज करणारे पण मॅनिक्विन आहेत आजकाल, की बाबा मला त्रास होतोय अशी सांगणारे पण ॲडव्हान्स मॅनिक्विन्स आलेत, ज्यांना चोकिंग झालंय किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, असं आपण सिम्युलेट करून झटके येत आहेत तर काय करणार, असं आपण प्रॅक्टिस करू शकतो असल्या मॅनिक्विन्सवर. तर ॲनेस्थेसिया ट्रेनिंगमध्ये ते पण आलेलं आहे, ज्याच्यामुळे आपला अजून एक्सपिरियन्स वाढू शकतो, अजून स्किल वाढू शकतो, फाईन ट्यून करू शकतो आणि बेस्ट सेफ ॲनेस्थेसिया प्रोव्हाइड करू शकतो. बरोबर. Machine learning is definitely in. Simulation in anesthesia is definitely something which most new anesthetists are going to be trained. किंवा त्यांचं ट्रेनिंग डेफिनेटली होणार आहे ह्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये काय ट्रेंड्स आहेत आपल्याकडे ॲनेस्थेसियामध्ये, कुठे आपण बघतोय? तर रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये ॲनेस्थेसियामध्ये शॉर्ट ड्युरेशन, साईट स्पेसिफिक, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं जिकडे लागलंय, जिकडे जखम झाली आहे, जिकडे ऑपरेट करायचं आहे फक्त त्या भागात भूल देणे, प्लस मॉनिटरिंगमध्ये दरवर्षी काहीतरी नवीन येतं, हार्टचे ठोके बघायला, त्यांचं BP मॉनिटर करायला, अजून ॲडव्हान्स्ड गॅजेट्स आहेत. आणि जसं मी तुम्हाला सिम्युलेशन म्हणाले की प्रॅक्टिस ऑन मॅनिक्विन्स किंवा आर्टिफिशियली इंड्यूस सिनारिओज, की बाबा हार्ट अटॅक आला पण खरा पेशंट नव्हे तर त्या मॅनिक्विनमध्ये ते झालेलं आहे, तर तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल ॲनेस्थेटिस्ट, ॲज अ टीम तुम्ही कसं त्या सिच्युएशनला मॅनेज करणार. तर जेव्हा तुमचं प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग पक्कं होतं आणि ॲडव्हान्स्ड होतं तसं खूपच ॲडव्हान्टेज होतो ॲक्च्युअल पेशंट्स मॅनेज करण्यात. तर हे सगळे रिसेंट ॲडव्हान्सेस इन ॲनेस्थेसिया. मेडिकेशन्स येत राहतात जे खूप स्पेसिफिक आहेत, शॉर्ट ॲक्टिंग आहेत, तर हे सगळं फायद्याचं आहे. ओके. यू वर टॉकिंग अबाउट समथिंग ॲनेस्थेसिया अँड ग्लोबल वॉर्मिंग, काय कोरिलेशन काय आहे त्याचं? येस. सो ॲनेस्थेसिया आणि ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल इन द सेन्स जे ॲनेस्थेटिक एजंट्स आहेत, इनहेलेशनल एजंट्स, त्याच्यामध्ये ते जे एमिट होतात, एन्व्हायरमेंटमध्ये जातात, ते ॲक्च्युली डेफिनेटली ग्लोबल वॉर्मिंगला ॲक्सेंच्युएट करतात. ह्याला कमी करायला टेक्निक्स आलेत, पण कधीही हे चांगलं आहे की बाबा ते पूर्ण जर आपण बंद केलं तर. अजून ॲनेस्थेसियामध्ये असे ऑल्टरनेटिव्स आलेले नाही आहेत. ऑल्दो ॲनेस्थेटायझिंग टेक्निक्स आपण मॉडिफाय करून ह्याचा प्रमाण कमी करू शकतो. फॉर एक्झाम्पल नायट्रस ऑक्साईड. प्लस हे ऑक्युपेशनल हॅझर्ड पण आहे आमच्यासाठी, कारण काही काय यंग फिमेल ॲनेस्थेसिओलॉजिस्ट मिसकॅरेजेस होतात, अबॉर्शन्स होतात आणि त्याचं हे रिझन ॲट्रिब्यूट केलं जातं. तर हे एक फॅक्टर आहे. पण ॲनेस्थेसियाच्या ब्रांचमध्ये स्ट्रेस पण भरपूर आहे. तर
ते पण ॲट्रिब्युटेबल आहे फॉर मिसकॅरेजेस अँड अबॉर्शन्स. बरोबर. दॅट इज पण तरी अनदर सुद्धा थिंग. मोर विमेन दे प्रिफर अनेस्थेशियोलॉजी ॲज अ प्रॅक्टिस. देर इज अ ट्रेंड टुवर्ड्स मोर फिमेल ॲज ॲनेस्थेसिओलॉजिस्ट. एक तर ॲनेस्थेसिओलॉजी एक डिपेंडंट ब्रांच आहे. आम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल अजून एक नवीन ब्रांच जे आलं आहे ॲनेस्थेसियामध्ये इज पेन फिजिशियन्स. करेक्ट. सो दॅट इज वन थिंग की बाबा आपण स्वतःहून सुरू करू शकतो, पण पेशंट रेफरल लागतो त्याच्यासाठी. कारण प्रायमरीली पहिला सर्जनकडे किंवा ऑर्थोपेडिशियनकडे जाणार पेशंट. बरोबर. पण ते डिपेंडंट ब्रांच असून मेल्स मे बी प्रिफर करत नाही. पण सो देर आर डेफिनेटली मोर फिमेल ॲज ॲनेस्थेसिओलॉजिस्ट. मे बी दे आर बेटर एट मल्टीटास्किंग. एक फॅक्टर असू शकतो तो की त्याच्यामुळे. आणि तर हे सगळं जसं मी कमिंग बॅक टू ग्लोबल वॉर्मिंग. सो हे गॅसेस कमी प्रमाणात तर इंटरनॅशनल लेवलवर असे खूप चर्चा झालेली आहे की 2030 आणि 2050 पर्यंत आपल्याला काही काही करून फेज आउट करायचे. बरोबर. आणि फक्त सलाईनमधनं औषधं देऊन जास्त इनहेलेशनल एजंट्स, हॅलोजिनेटेड एजंट्स न वापरता म्हणजे आपण त्याचं प्रमाण क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगचं कमी करू शकतो पोटेन्शियल. तसं ट्राय करतोय आपण. पण मला एक सांग की लाईक हाऊ डू यू मॅनेज, कारण एक ॲनेस्थेशियोलॉजिस्ट म्हटल्यानंतर आता मी जे मागच्या 1 तासामध्ये बघितलं आहे की इट्स व्हेरी स्ट्रेसफुल राईट. कारण वेन यू एंटर्ड बॅक युअर होम किती 7:30-8 झाले होते ऑलरेडी आणि यू वे टेलिंग अबाउट द पेशंट दॅट यू हॅव मॅनेज. करेक्ट. मी तर बिझनेसमध्ये आहे तरी स्ट्रेस आमचंच थोडं कम्पॅरेटिव्हली चांगलं. पण यू आर डीलिंग विथ लाईफ ऑन डे टू डे बेसिस. यू आर डीलिंग विथ पेशंट्स दोज हू आर कम्प्लिटली ट्रस्टिंग यू. येस. आणि त्यांना माहीतसुद्धा नसतं की काय होऊन राहिलं आहे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स राईट. तर तू स्वतः कसं मॅनेज करते हा सगळा स्ट्रेस? अकॉर्डिंग टू मी आय थिंक दिस इज द मोस्ट स्ट्रेसफुल ब्रांच ऑफ मेडिसिन. येस, इट इज कन्सिडर्ड अ व्हेरी स्ट्रेसफुल ब्रांच. अदर दॅन कार्डिओलॉजिस्ट, ॲनेस्थेटिस्टमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण पण खूप जास्त आहे. तर फॉर मी जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण पेशंटला भेटतो, त्यांच्या नातेवाईकांना भेटतो आणि मेजर सर्जरी आहे, ते पूर्ण तुम्हाला जसं बघतात आणि त्यांचा पूर्ण विश्वास तुमच्यात ठेवतात की तुम्ही मॅनेज करणार आहे, आमचा पेशंट बाबा तुमच्या हातात आहे. आणि पेशंट पण आज जसं एक आय वॉज ॲनेस्थेटायझिंग वन आजी 75 वर्षाचे, हार्डली 35 किलो, पण मेजर सर्जरी होती जी 6 तास चालणार होती. तर त्या आजी मला हसून म्हणाली की मला तुम्ही प्लीज मुलाशी भेटा. तो मुलगा अजून टेन्स वाटला आईपेक्षा. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर जसं असतं की बाबा आई माझी जिवंत राहणार ना, आता ह्याचं जर मला उत्तर नंतर द्यायचंय तर माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आजीला मी सुखरूपी ॲनेस्थेसियामध्ये जेव्हा इंड्यूस करते, ॲनेस्थेसिया देते किंवा त्यांना पूर्ण बाहेर काढते, ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या खांद्यावर आहे. तर मला तरी फुल रिस्पॉन्सिबिलिटीने हे पार पाडायला त्यावेळेत फक्त पेशंट डोक्यात येतो आणि ते बाबा सगळं BP, पल्स, ब्लड लॉस किती झाला, युरिनचं काय चालू आहे, पेशंट वॉर्म आहे ना, हे सगळं मॅनेज करायला इट्स अ रिस्पॉन्सिबल जॉब. तर एव्हरी ॲनेस्थेटिस्ट टुवर्ड्स द पेशंट विथ फुल रिस्पॉन्सिबिलिटी no doubt is stressful, specifically for major cases. And even when pregnant there are 2 lives involved, baby and mother. बरोबर. तर हे आहेत स्ट्रेसफुल. पण आता कसं डील करायचं हे दर इंडिव्हिज्युअलनी मॅनेज करायला पाहिजे. तर देर हॅज टू बी अ लाईफ आउटसाईड ॲनेस्थेसिया फॉर शुअर. तर काही ॲनेस्थेटिस्ट आर्टिस्टिक, काही आर्टवर्क, काही फिटनेसमध्ये किंवा काही ट्रेकिंग करतात. तर असा एक हॉबी, छंद, हॅविंग मी टाईम, काहीतरी वेगळा एक इंटरेस्ट असायला पाहिजे. आणि डिसोसिएटिंग वर्क अँड फॅमिली टाईम आणि पर्सनल टाईम असं एक बाउंड्रीज डेव्हलप करून मग पुढे जायला पाहिजे. आणि कुठेतरी एक रेख काढावी लागेल की ह्याच्या पुढे असं नाही की मी 12 तास काम करणार आहे. पैसा कमी तर ठीक, पण थोडं स्वतःसाठी. स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. हॅविंग एक्स्ट्रा other than professional, like some fun activities or some hobby that will keep you de-stressed. Some may have it in music, some may have it in playing an instrument, some may have it in trekking.
तर हे मेंटेन ठेवायला पाहिजे. आणि एक गुड फ्रेंड सर्कल, गुड ग्रुप, की ॲनेस्थेटिस्टला कधीही हेल्प लागू शकते. जसं मी सांगितलं, आजचा पेशंट माझा खूपच रिस्की होता, तर मला हेल्प जर लागली तर बेझिझक किंवा म्हणजे काही दुसरा विचार न करता मी ते कोणाला बोलणार, कधी येणार, कसं येणार, असा एक बॅकअप प्लॅन पण पाहिजे. तर ॲनेस्थेटिस्ट दरवेळेस प्लॅन बी विचार करूनच ठेवतात. तर दॅट इज अ सेफ वे टू प्रॅक्टिस. इट इज बेटर टू बी सेफ देन सॉरी. तर हे एक आय फील तुम्हाला स्वतःला ॲज अन ॲनेस्थेटिस्ट बाउंड्रीज काढावे लागतील आणि तुम्ही किती केपेबल आहात त्याप्रमाणे रिस्क घ्यावं, पण ऑलवेज प्रॅक्टिस सेफ. And what's your secret? How do you manage your stress? For me, considering life beyond last 4-5 years post-COVID, COVID-मध्ये आमच्या like say in the 40s, people were dying of heart attacks. So that gave a lot of realization की कुठेतरी स्वतःच्या हेल्थ आणि फिटनेसला लक्ष द्यायला पाहिजे. तर apart from academics, I'm quite keen in academic publications, papers, and being a part of research, apart from having students of my own at the institute. So apart from that, a little bit focus has come on fitness because COVID was an eye-opener rather, and giving time for other things like, you know, short trips, whether it be with family, reading non-academic books, listening to music. तर हे सगळे गोष्टी, and having my own me time at times. The morning walks, being de-stressed, not thinking about anything else. These help me at least plan the day. And you know, that keeps you more energetic, more fit. And of course a lot of dietary changes that have helped being more alert. Yeah, I think that's one area you recently have developed lots of interest, right? की diet recently मध्ये काय बरेचसे, कारण you are very diet conscious, right? की काय खाताय काय नाही वगैरे. yeah, some cheat days are there, but it's after, you know, paying attention to knowing your mind, body, how it is, knowing that everything is not possible. So what your body capacity is, knowing how much your output you can stretch up to is very important, and it should not be too stretched, which is stress. So that definitely one needs to outline.